आदरणीय नितीनजीचा आज वाढदिवस आहे. आम्हा सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकरता अतिशय आनंदाचा दिवस आहे. निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचा केवळ कार्यकर्ता म्हणून नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकांकरता देखील एक आनंदाचा विषय असा आहे, की मागच्या 12 वर्षामध्ये एकंदर नागपूरमध्ये झालेलं परिवर्तन हे केवळ आणि केवळ खासदार काय असतो आणि केंद्रीय मंत्री काय असतो याची ओळख आदरणीय नितीनजींनी आपल्या कामात करून दिलेली आहे. त्याचं कारण असं आहे, की अनेक वर्ष नागपूरकरांनी काँग्रेसचा खासदार अनुभवला आहे आणि त्यातून त्यांनी केलेली कामं प्रत्यक्ष जनतेला दाखवता न येण्यासारखी आहेत आणि म्हणून यांची कामं प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसणारी आहेत. आणि आपण पाहिलं की नागपूरचाच केवळ आमूलाग्र बदल नाही, तर महाराष्ट्र म्हणजे विदर्भ, महाराष्ट्र, संपूर्ण देशातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेले तर एकंदर झालेला बदल हा मी अनुभवतो आणि त्याच्या चर्चा देखील त्या त्या प्रांतात गेल्यानंतर हे माणसं आम्हाला सांगतात की केवळ गडकरीमुळे हे शक्य झालं, गडकरीमुळे हा रस्ता झाला, गडकरीमुळे हा पूल झाला. गडकरी एका अर्थाने हे विजनरी लीडर आहेत. आणि आपल्याला सांगायला अत्यंत आनंद होतो की संसदेमध्ये आणि संसदेच्या बाहेर देखील मी अनुभव घेतला की अनेक खासदार त्यांना वैयक्तिकरित्या भेटतात आणि त्यांचं म्हणणं असं आहे की या माणसाला एखादं काम सांगितलं की 100% हे काम होणार. मग तो माणूस, तो सांसद किंवा तो खासदार कुठल्याही पक्षाचा का असेना, तर ते होण्यासारखं काम असेल तर ताबडतोब हो असं म्हणतात, त्याचं प्रपोजल तयार करतात आणि अंतिम स्वरूप त्याला देऊन ते काम होतं. हा अनुभव प्रत्येक खासदाराला आहे, देशातल्या प्रत्येक माणसाला याचा अनुभव येतो आणि एकंदरीत देशाचं चित्र इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बदलण्याचं काम आदरणीय नितीनजींनी केलेलं आहे. आम्हाला अत्यंत अभिमान त्या व्यक्तीचा आहे. असं आहे की नागपूरमध्ये ते हे शक्य झालं याचं कारण नागपूरमधल्या अनेक कार्यकर्त्यांना नावानिशीवर ते ओळखतात. अतिशय सामान्य कार्यकर्ता असेल, म्हणजे झोपडपट्टीत राहणारा कार्यकर्ता असेल, त्या कार्यकर्त्याच्या घरी जाणं, त्याच्या घरच्यांशी संवाद करणं ही त्यांची विशेषता आहे. ते नागपूरकर जनतेला हे तर माहिती आहे, पण हेच चित्र मी महाराष्ट्रात अनुभवलं, हेच चित्र मी राजस्थानमध्ये अनुभवलं, हेच चित्र मी दक्षिण भारतात केरळमध्ये अनुभवलं, की त्यांना अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांची जवळ ओळख आणि एकदा कार्यकर्त्याची ओळख झाली की त्याचं काम करावं, केलंच पाहिजे, अशा प्रकारचा एकंदर त्यांचा अनुभव आहे. म्हणून कार्यकर्ता कुठल्याही कामाने गेला असेल, तर मग कार्यकर्त्यांच्या विवाहप्रसंगी उपस्थित राहणं, कार्यकर्त्यांच्या घरी सुखदुःखामध्ये उपस्थित राहणं, हे सहजगत्या म्हणजे डाऊन टू अर्थ ज्याला म्हणता येईल, अशा प्रकारे एकंदर कामाचा अनुभव असल्यामुळे, त्यांचं एकंदर वागणूक असल्यामुळे कार्यकर्त्याला आपल्या जवळचा तो नेता वाटतो. आणि ही विशेषता आहे की असं म्हणता येईल की राजकारणामध्ये एखाद्या केंद्रीय मंत्र्याला भेटायला जाण्याकरता ती जी अपॉइंटमेंट घ्यावी लागते आणि ती सहजगत्या मिळत नाही. परंतु इथे उलटं चित्र आहे. उलट चित्र आहे की इथे कार्यकर्ता गेला की त्याच्याशी 100% संवाद करणार, अशा प्रकारचं चित्र आहे. वेळ कमी अधिक होत असेल, पण प्रत्येक कार्यकर्त्याशी बोलून त्याचं शंका निरसन करणं, त्याचं काम करणं ही प्राथमिक भूमिका त्यांनी नेहमी घेतली आणि त्यामुळे कार्यकर्त्यामध्ये अत्यंत लोकप्रिय आहे, जनतेमध्ये लोकप्रिय आहे कामाच्या माध्यमातून. आणि म्हणून नागपूरकर जनतेला तर विशेष अभिमान आहे. याचं कारण असं की नागपूरमध्ये नागपूर महानगरपालिका असेल, नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट असेल किंवा नागपूरकरांच्या कुठल्याही समस्या असेल, ज्या एजन्सीकडे त्या समस्या आहेत, त्या लोकांना बोलवून त्या समस्यांवरती समाधान काढणं ही त्यांची विशेष हातोटी आहे आणि सहजगत्या हे समाधान निघतं. एकंदर हेवीवेट मिनिस्टर आहे हे तर सगळ्यांना माहिती आहे, पण सगळ्या प्रकारच्या एजन्सीज देखील सहजपणे गडकरींनी सांगितल्यानं मग हे केलंच पाहिजे आणि म्हणून जनतेची अनेक कामं होतात. त्याचं प्रत्यंत त्यांच्या जनता दरबारात दिसतं की जनता दरबाराच्या दिवशी साधारणपणे 2,500-3,000 हजार लोक एकत्र येणं, या सगळ्यांशी संवाद करणं, हे जाईपर्यंत लिफ्टमध्ये देखील कार्यकर्ते किंवा जनता असते आणि त्यांचं काम सोडवण्याचं काम ते अतिशय आग्रहाने करतात आणि त्यांचं ऑफिस देखील त्याच तत्परतेने त्यांनी सांगितलेली कामं जनतेची पूर्ण करतात. हा अनुभव असल्यामुळे जनता, कार्यकर्ता या दोन्हीमध्ये हा लोकप्रिय नेता आहे. आता मी जनता युवा मोर्चापासून त्यांच्यासोबत काम करतोय. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांशी संवाद, कार्यकर्त्यांच्या सुखदुःखामध्ये सामील होणं, कार्यकर्त्यांची वैयक्तिक चौकशी, हा जेव्हा एखादा नेता आपली करतो ना, तेव्हा त्याच्याबद्दल आत्मीयता निर्माण होते. ही सुरुवात त्यांची जनता युवा मोर्चापासून झाली आणि पलीकडे जेव्हा पदवीधर विधानसभा मतदारसंघात ते प्रतिनिधित्व करायला लागले, त्यावेळच्या निवडणुकीपासून मी त्यांच्यासोबत आहे आणि लोकसभेत तर 3 टर्म त्यांच्या होतात. 3ही निवडणुकामध्ये 24 तास त्यांच्यासोबत असतो. वैयक्तिक आस्थेने चौकशी करणं, मग ती जनता असेल, मग एखादी बैठक असेल, एखादी जाहीर सभा असेल, एखादी पब्लिक मीटिंग असेल, या ठिकाणी जनतेशी सहज संपर्क, जनतेशी ज्याला म्हणता येईल की नाळ त्यांची जुळलेली असं म्हणता येईल. आणि म्हणून निवडणुकीच्या काळात त्यांना मी कधी टेन्शनमध्ये पाहिलं नाही. सहजगत्या निवडणुकीत मग
उलट कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये टेन्शनमध्ये असतं की अमुक कार्यकर्ता निवडून येणार की नाही. पण त्यांच्या मी 3 विधान परिषदेच्या निवडणुका पाहिल्या आणि लोकसभेच्या 3ही निवडणुका अतिशय जवळून मी त्यांच्यासोबत राहिलेलो आहे. या सर्व निवडणुकामध्ये आपल्या निवडणुकीचं टेन्शन न घेता कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत मात्र या कार्यकर्त्यांकरता परिश्रम घेणारा नेता म्हणजे नागपूरमध्ये विधानसभेमध्ये जे यश मिळालं, या यशामध्ये सर्वाधिक वाटा जर कोणाचा असेल तो नितीन गडकरींच्या कामाचा आहे. आणि म्हणून निवडणूक असो, घरगुती कार्यक्रम असो, एखाद्याचा आजारपण असेल, एखाद्या कार्यकर्त्याचं जर काही कुठे त्याला आजार झाला असेल तर त्याला पेशंट म्हणून योग्य ट्रीटमेंट मिळावी याकरता आग्रह करणं असेल. मग देशात असो की देशाच्या बाहेर असो, त्यांना जर कळलं की हा माणूस आजारी आहे, मग याच्याकरता प्रयत्न करण्याचं काम त्यांचं ते स्वतः करतात, त्यांच्या ऑफिसकडनं करून घेतात. मात्र ते तडीस नेणं हे शेवटपर्यंत हे त्यांचं विशेषतः राहिलेली आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे एक कार्यकर्त्यावरती, समाज मनावरती, समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांवरती त्यांचा एक विशेष पगडा आहे. नेता म्हणून काम करताना आणि कार्यकर्त्यांशी संवाद होणं, मी मगाशी जसं म्हणालो की नेता आणि कार्यकर्ता याच्यामध्ये खूप दरी सर्वत्र बघायला मिळते. ही नेता आणि कार्यकर्त्यामधली दरी कधीही नितीनजी गडकरींनी ठेवलेला नाही. मग तो छोटा कार्यकर्ता असो की मोठा असो. आणि एखाद्या वेळेला कार्यकर्त्याचं नावाने ओळखत असेल, पण कार्यकर्ता हा काम करतो असं जर वाटायला लागलं, तर त्या कार्यकर्त्याच्या खांद्यावरती हात ठेवून त्याचं काम कसं होईल, अशा प्रकारचा नेता हा दुर्मिळच आहे. याचं कारण असं की कार्यकर्त्यांशी सरळ संवाद करणं आणि त्या कार्यकर्त्यांच्या सगळ्या समस्यामध्ये जवळ की ती आपली समस्या आहे, अशा प्रकारचं इन्व्हॉल्वमेंट त्यांचं प्रत्यक्ष असल्यामुळे कार्यकर्त्यांशी त्यांचं नातं अधिक जवळचं आहे. देशाचं नेतृत्व ते करतात आहे. असं म्हटलं जातं की संसदेचं चित्र आपण पाहतो तेव्हा पंतप्रधानानंतर 3ऱ्या-4थ्या क्रमांकावर ते बसत असतात. त्यांच्या स्वतःच्या मिनिस्ट्रीमध्ये त्यांच्याकडे आत्तापर्यंत जे पोर्टफोलिओ आले, या सगळ्या पोर्टफोलिओने त्यांनी न्याय दिला. मग गंगा स्वच्छता अभियान असेल, ग्रामविकास मंत्रालय असेल, सडक परिवहन तर आपण बघतोच आहे की यांनी चमत्कार सगळ्या देशभरामध्ये केलेला आहे. निश्चितपणे त्यांच्या व्हिजनरी लीडरशिपचा उपयोग या देशाच्या उत्कर्षामध्ये होतो आहे, तो अधिक व्हावा अशा प्रकारच्या शुभकामना. आणि आम्हाला आवडेल की हे नेतृत्व अधिक विकसित, अधिक मोठं व्हावं आणि त्यांनी देशाचं नेतृत्व करावं. अशा प्रकारचं नेतृत्व त्यांनी केलं तर देश अधिक चांगल्या पद्धतीने प्रगतीपथावर जाईल असा विश्वास आहे.